राम म्हणता रामचे होय जय, राम म्हणता रामचे होय जय, पदे बैसोने पदवी घेई जय, ऐसे सुख वचने आहे, विश्वासे अनुभव पाहे, राम रसाची आसवे, राम रसाची आसवे, आन रस रुची केवी, ऐसे सुख वचने आहे, विश्वासे अनुभव पाहे, तुका म्हणे ताकुनी सांगे, तुका म्हणे ताकुनी सांगे, मज अनुभव आहे अंगे, ऐसे सुख वचने आहे, विश्वासे अनुभव पाहे, विठाला गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर, गुरुर साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः। शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वाधारं गगनसदृशं, मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं, योगी विद्यानगम्यं, वन्दे विष्णु भवैहरं, सर्वलोकैकनाथं, लोकाभिरामं रणरङ्गधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये, कपूरगौरं करुणा अवतारं, संसारसारं भुजेन्द्रहारं, सदा वसन्तं हृदयारविन्दे, भवं भवानी सहितं नमामि, महायोगपीठे तटे भीमरस्यां, वरं पुण्डरीकायथातो मुद्रे, समागत्यतिशन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे
पांडुरंगा करो प्रथम नमान दुसरे चरण संताची आड ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका राम म्हणता रामाची होई जय पदी बैसोनी पदवी घेई जय ऐसे सुख वचने आहे विश्वासे अनुभव पाहे विठ्ठला विठ्ठला माझा स्वर कुठे मलाच माहित नाही ते तुम्हाला ओळखू आला ते बरं झालं बर का भानगड अशी आहे नाही तया विना भुकेला विठ्ठल थोडस तुम्हाला माहिती आहे अंतरेची घेतो गोडी पाहे जोडी भावाची दुसरा गोळ असा झाला या अभंगावरती काल कीर्तन झालं काय परवा पहिल्या दिवशी झालं पण त्याचं असं आहे बरं का अभंग बदलला असतं त्याचं काय नाही पण आता तुम्ही सगळे म्हणला राहू द्या म्हणलं चला राहू दे का राहू द्या म्हटलं 100% बदलला असतात त्याचं कारण सांगतो एकाच ज्वारीचं पीठ दळून आणलं जातं घरी आणि त्याच पिठाच्या ती पीठ कसं दळलेलं असू द्या बारीक असू द्या नाही तर मोठं असू द्या त्याच पिठाच्या सासूने पण भाकरी करायची आणि सुनाने पण भाकरी करायची एकसारख्या होत नाहीत नाही होत सासूच्या भाकरीला पापोडाच येणार सोनाचा टोकरून बी सापडणार नाही आलं का लक्षामध्ये एकाच अभंगावरती 8 दिवस कीर्तन करणारे महात्मे आहेत आलं का लक्षामध्ये मग एका अभंगावर 2 महात्म्याने कीर्तन केलं म्हणून काही बिघडत नाही तसं बघायला गेलं तर मी कीर्तनकारच नाहीये ऐका माझा पिंड तो व्याख्यानकार आहे मी असताना व्याख्यानकार आहे त्यामुळं जाणकारांच्या लक्षात आलं असेल बाकीच्यांना उगाच नाही त्यांना कशाला माहित करून देऊ आलं का लक्षामध्ये तर अभंगाचा विषय काय
सप्त्याचं निमित्त काय आहे? सप्त्याचं निमित्त मला वाटतं आपल्याला माहितच असेल. 19वं वर्ष आहे का नाही? म्हणजे 1.5 तप पूर्ण होऊन पुढे वाटचाल चालू आहे. आणि त्या 19व्या वर्षातील 3ऱ्या दिवसाची सेवा वसिल्यावर माझ्याकडे आलेली आहे. वशिला म्हणजे काय? मी फोन नव्हता केला त्यांना माझी तारीख घ्या म्हणून. ते म्हणले लय भारी बोलताय. त्याला कीर्तन बी जमत असेल. व्याख्यान ऐकलेली त्यांनी, कीर्तन नाही. तरी असू द्या, आज कीर्तन पण ऐका की कीर्तन काय असतं. कीर्तन फक्त सांगण्यापुरतं असतं का कीर्तन जगण्यापुरतं असतं? अभंग जो सेवेसाठी घेतलेला जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग आहे. नामाचं महत्व सांगणारा अभंग आहे. काय सांगताय का? राम म्हणता रामची होई जे. काय? राम म्हणा रामच होऊन जाईल. पण ते एवढं सोपं आहे का? आम्ही 1000 वेळा 1,00,000 वेळा राम राम म्हणतो. आम्ही कुठं राम झालो? ते का होत नाही ते पुढं पाहू. पण रामनामामध्ये एवढी ताकद आहे की जर त्या रामनामाचं नामस्मरण चिंतन जर आपण सतत केलं, कधीतरी नाही सतत केलं, अखंड केलं, तर एक दिवस तुम्ही राम झाल्याशिवाय राहत नाही. राम या पदाला पोचल्याशिवाय राहत नाही. आणि त्याच्यासाठी विश्वास पाहिजे भगवंतावरती, ग्रंथांवरती, संतांवरती, नामावर. परमार्थामध्ये किती मोठा कीर्तनकार असेल, किती मोठा गायक असेल, कितीही ग्रंथपाठ असतील, आणि जर देवावरती विश्वास नसेल तर काही उपयोग नाहीये. म्हणून परमार्थामध्ये विश्वासाला महत्व आहे. जर भगवंतावरती, भगवंताच्या नामावरती विश्वास असेल, ऐसे सुख वचनी आहे, विश्वासे अनुभव पाहे. अनुभव करून बघा, विश्वास ठेवून बघा, नामावरती विश्वास ठेवून बघा. कसा ठेवायचा, काय होतं सांगेल पुढं. अनेक पदार्थाच्या चवी आपल्याला आवडतात. उन्हाळा म्हणलं की आपल्याला गार थंडगार पेय आवडतं, पाणी आवडतं, लस्सी आवडते, फळं आवडतात, पण हे रस आवडतात. पण सगळ्या रसामध्ये, जगामध्ये अनेक प्रकारचे रस असतील, अनेक प्रकारचे पदार्थ असतील, पण सगळ्या पदार्थामध्ये जगामध्ये सर्वात श्रेष्ठ रस कुठला असेल तो नामाचा रस आहे. तो रस चाखता आला पाहिजे, त्या रसाचा अनुभव करता आला पाहिजे. हा, काय वेळेस कसं होतं, एखाद्या वस्तू आपण खातो पण आपलं तोंड आलेलं असेल तर त्याची आपल्याला चव कळत नाही. तसं या संसारामध्ये, नश्वर असणाऱ्या संसारामध्ये गुरफटलेली आम्ही, सत्य काय असत्य काय याचं ज्ञान नसलेले आम्ही, आम्हाला त्या रामरसाची जी चव आहे, त्याची जी गोडी आहे ती अजून आपल्याला माहित नाहीये. आणि एकदा का ती गोडी लागली, जसं माणसाला व्यसन लागावं ना, व्यसन लागलेल्या माणसाला जशी तलप होते ना, तशी त्याला भगवंताच्या नामाची तलप होते. तो त्याच्याशिवाय राहू शकत नाही. जसा पाण्याविना मासा राहू शकत नाही, तसा तो भगवंताच्या नामाशिवाय राहू शकत नाही, जगू शकत नाही. ही अवस्था आहे. पण कोणाची? रामरसाची चवी. ज्याला रामाच्या नामाच्या रसाची चव कळाली, ती अनुभवाला आली. राम रसाची या चवी अनरस रुचे केली. बाकीचे रस पण त्याला फिक्के वाटणार, ते त्याच्या पुढे टिकणार हे नाहीत. तुकोबरायांचा अनुभव आहे. मी काय माझ्या पदरचं नाही सांगत. तुकोबराय म्हणतात मी असंच नाही सांगत तुम्हाला. हे जे सांगतोय ना, हे मी अनुभवलंय. त्या नामाची रसाची चव मी स्वतः चाकलेली आहे. ते किती गोड आहे ते मला माहिती आहे. तुका म्हणे चाकोणी सांगे, मज अनुभव आहे अंगे विठ्ठल. ऐका, अभंगाचा सरळ सरळ भावार्थ सांगितला. विस्तृतपणे आपल्याला या अभंगाचं चिंतन करण्याचा आपण प्रयत्न करू. आपण रामनवमीला हा सप्ताह उभा केला, बरोबर आहे ना? हनुमान जयंती पर्यंत. का बरं रामाला एवढं महत्व आहे? राम कोणता राम? कुठं असतो तो राम? कसा दिसतो तो राम?
कोणत्या रामाचं मी नामस्मरण करायचं, कोणत्या रामाचं मी चिंतन करायचं, माझ्या रामाचं खरं स्वरूप काय. एक राम दशरथ राजाने कौशल्य मातेच्या पोटी जन्माला आला. दुसरा राम आमच्या रोमा रोमामध्ये आणि आमच्या हृदयामध्ये भरून उरलेला आहे. तिसरा राम चराचरामध्ये कणा कणामध्ये या अनंत असणाऱ्या ब्रह्मांडामध्ये भरून उरलेला आहे. कोणता राम, राम कोणता, हे आम्हाला कळलं पाहिजे. राम तर एकच आहे, राम अनेक नाहीत. देव तर एकच आहे, देव अनेक नाहीत. ज्याला परमार्थामध्ये एकच देव आहे हे कळलं आणि एकाच देवामध्ये हे सगळं जग निर्माण झालंय हे कळलं. संपूर्ण जगामध्ये एकच भगवान परमात्मा आहे आणि संपूर्ण जग एकाच भगवान परमात्म्यामध्ये आहे हे ज्याला कळलं त्याला देव कळतो. ऐका, विषय घाण आहे, विषय कठीण आहे, विषय मुळावरती घाव करणार आहे, विषय वरवरचा नाही आहे. जोपर्यंत भगवंताचं सत्य स्वरूप कळत नाही भगवंताचा, तोपर्यंत आम्हाला देव भगवंताचं नामस्मरण काहीच कळणार नाही. शास्त्रामध्ये भगवंताचे 3 प्रकार सांगितले. पहिला प्रकार सांगितला निर्गुण निराकार भगवान परमात्मा. निर्गुण निराकार भगवान परमात्मा म्हणजे काय, सर्व ठिकाणी व्यापून उरलेला भगवान परमात्मा. भगवंत नाही अशी जागाच नाही, त्याला ब्रह्मस्वरूप म्हणतात. सर्व ठिकाणी उरलेला भरून उरलेला भगवान परमात्मा निर्गुण निराकार भगवान परमात्मा. दुसरं भगवान परमात्म्याचं रूप काय, स्वरूप काय ऐका. निर्गुण निराकार भगवान परमात्मा जो तुमच्या आमच्यासाठी दुर्जनाचा नाश करण्यासाठी सज्जनाचं रक्षण करण्यासाठी अवतार घेतो तो नाही, त्याच्या अगोदर विष्णूचा अवतार घेतो. हा निर्गुण निराकार भगवान परमात्मा आहे जो विष्णू रूपाने आकाराला आला. आणि निर्गुण साकार भगवान परमात्मा म्हणजे रामकृष्ण अवतार. जे अवतार तुमच्या आमच्यासाठी घेतले जातात हे 3. तुम्हाला हे कळणं कठीण आहे. गुरुवर तात्या याचं फार फार सोप्या भाषेमध्ये सांगतात की बाबांनो, वाप असते, वाप वरती जाते, वाप वरती गेल्यानंतर त्याचं ढग झाल्यासारखं दिसतात आणि त्या ढगातून पुन्हा त्याचं पाणी होऊन पाऊस पडतो आणि हे पावसाचं पाणी ना याचा बर्फ पण होतो किंवा बर्फ बनवता येतो. आता बर्फामध्ये पाणी आहे, वाफेमध्ये पाणी आहे आणि पाण्यामध्येही पाणीच आहे बघा. पण दिसायला एक वाफ आहे, दिसायला एक बर्फ आहे, दिसायला पाणी आहे, दिसायला प्रकार 3 आहेत, असायला एकच आहे. तसा भगवान परमात्मा अनेक रूपाने आपल्याला नटलेला दिसतो पण तो असायला एकच आहे. हवा नसली तर दम वाटतं हा थोडी तरी हवा पाहिजे. पाठीमागचा पडदा सोडा, फॅन लावा, पडदाच नाही सोडता काय, बघता काय, फॅन पाहिजे, हवा पाहिजे. आता ही थोडीशी झुळूक येते हे की नाही, थोडीशी झुळूक येते आणि झुळूक नाही आली तरी हवा आहे, झुळूक आली तरी हवा आहे. आणि जोरामध्ये आकाशामध्ये कडकड 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 जर विजा चमकल्या आणि जोरात जर वारा सुटला तो ही वाराच आहे ना, त्याला तुम्ही वादळ म्हणता. आणि हे झुळूक आले त्याला तुम्ही वारा म्हणता आणि शांत आहे त्याला काय म्हणता, अरे आहे पण जाणवत नाही. तिन्हीला हवाच आहे पण तिन्हीकडे बघण्याचा बोलण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. तसा भगवान परमात्मा आपल्याला कळला पाहिजे की तो खरा कसा आहे, तो कुठे आहे. त्या भगवान परमात्म्याचा पत्ता काय आहे, कुठे आहे. आयुष्य गेलं भगवान परमात्मा सुख आनंद समाधान शोधण्यामध्ये. माहीत नाही आम्ही जन्माला कशासाठी आलो, कुठून आलो, काय करतोय. आम्ही फक्त एकमेकाचे पाय ओढत राहिलो, एकमेकामध्ये दुर्गुण शोधत राहिलो, दुसऱ्यामध्ये सद्गुण बघायचं आम्हाला कधी जमलंच नाही. मग मी कोण आहे, मी कुठून आलो, कशासाठी आलो, देव काय माहीतच नाही. चाललाय परमार्थ, कुठं चाललाय, किती परमार्थ केल्यानंतर आमच्या जन्माचं सार्थक होईल. किती कीर्तन केल्यानंतर, किती कीर्तन ऐकल्यानंतर, किती सत्य केल्यानंतर, किती वाऱ्या केल्यानंतर, किती पारायण केल्यानंतर देवाचा आम्हाला साक्षात्कार होईल. कधी होईल, कधी कळेल. देवाचा पत्ता सोपा आहे, सगळ्यांनी सांगितलंय, भगवद्गीतेमध्ये सांगितलंय, तैसा हृदयामध्ये मी रामू
असता सर्व सुखाचा आरामो का भ्रांती कामो विषयावरी. काय सांगितलं? कुणी सांगितलं? भगवान श्रीकृष्णानं स्वतः सांगितलं अर्जुनाला. काय सांगितलं? मम एवांशे जीवलोके जीवभूत सनातनः मनश्चानि इंद्रियाणि प्रकृतिस्थानि. याचा अर्थ काय? भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की मी जीव रूपाने प्रत्येकाच्या हृदयामध्ये. अरे देवा, तू आमच्या हृदयामध्ये आहे आणि आम्ही तुला शोधतोय. तू आहे तरी कसा रे? ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमस्यादि लक्षणम एकम नित्यम विमल मचलम सर्वादि साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुम तम नमः. काय सांगितलं देवाचं वर्णन? तो आनंद स्वरूप आहे, तो सुख स्वरूप आहे, तो ज्ञान स्वरूप आहे, तो आमच्या हृदयात आहे, सगळ्यांच्या हृदयात आहे. पण आनंद स्वरूप, सुख स्वरूप, ज्ञान स्वरूप भगवान परमात्मा प्रत्येकाच्या हृदयामध्ये असताना आम्ही असे मेल्यासारखे चेहरे करून सगळ्या दुःखाचा डोंगर आमच्या डोक्यावरती बसल्यासारखं उदास का असतो? आम्हाला आनंद का होत नाही? आम्हाला ज्ञान का होत नाही? का होत नाही? का होत नाही? आकाशात ढग आल्यानंतर सूर्य दिसत नाही याचा अर्थ असा नसतो की सूर्य नाही, ढगाच्या आड सूर्य असतो. ढग बाजूला काढा. आमच्या हृदयामध्ये भगवान परमात्मा आहे पण त्याचं आम्हाला दर्शन होत नाही याचा अर्थ असा नाही की तो होत नाहीये. ते देवाने सांगितलंय, ते संतांनी सांगितलंय की त्याच्या हृदयामध्ये मी रामू, मी तुमच्या हृदयामध्ये आहे म्हणून आहेच. पण असलाच पाहिजे. जळी जळी बरला रिका धावला उरला आज्ञा दृष्टीने पाहिला विठ्ठलाची जळे बरे रिका धावला उरला आज्ञा विठ्ठलाचे विठ्ठल जळी जळी बरला रिका धावला उरला आज्ञा दृष्टीने पाहिला रीता ठाव नाही उरला. सामान्य माणसाला प्रश्न पडतो, देव कोठे आहे? देव कोठे आहे? आणि संतांना विचारलं ना की देव कोठे आहे ते सांगतात विठ्ठल जळी तळी भरला. देव कोठे नाही. ज्ञानेश्वर महाराज सुद्धा हरिपाठामध्ये म्हणतात, ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ भरला देवा पाठ हरि हा वैकुंठ ज्ञान देवा पाठ हरि हा वैकुंठ ज्ञान देवा पाठ हरि हा वैकुंठ ज्ञान देवा पाठ हरि हा वैकुंठ
ज्ञानेश्वर महाराज ज्ञानदेवा पट हरी हा वैकुंठाने भरला घनदाट हरी दिसे माझा भगवान परमात्मा नाही, अशी जागा नाही, तो सर्व ठिकाणी भरून व्यापून उरलाय, तो माझ्या आत आहे, तो माझ्या बाहेर आहे. अरे एवढा सोपा एवढा जवळ आहे तरी आम्हाला देव कळला नाही. लक्षामध्ये ठेवा, हा देव ज्यावेळेस अवताराला येतो ना, लक्षामध्ये ठेवा, तर तुमच्या आमच्यासाठी अवताराला येत असतो. प्रभू रामचंद्राच्या जीवनावरती एक नजर टाकली ना, लक्षामध्ये येईल. काय लक्षामध्ये येईल? रामासारखा मुलगा नाही. का नाही? का नाही? कोणाची आज्ञा की रामानं वनवासाला जावं? कैकेयीची ना. पण कैकेयी सख्खी आई नाही, सावत्र आई. सख्या आईची आजकाल मुलं ऐकत नाहीत. सख्या आई बापाचे शब्द ऐकत नाहीत, मानत नाहीत. सावत्र आईची आज्ञा आहे, रामानं वनवासाला जाऊन भरताना राज्यपद स्वीकारावं. सावत्र आईची आज्ञा अशी संवाद ते म्हणून माझा राम वनवासाला जातो. लक्ष्मणाला राग येतो ज्या वेळेस कैकेयी जाहीर करते ना याने वनवासाला जायचं आणि राम तयार होतात. नाही, आणि का म्हणून नाही जायचं त्यावेळेस राम समजवतात लक्ष्मणाला. लक्ष्मणा, अरे आपणच जर अशी आई वडिलांची आज्ञा मोडली ना तर या जगाने कुणाचा आदर्श घ्यायचा? जगाच्या पुढे आदर्श करून ठेवला माझ्या रामानं आई वडिलांच्या आज्ञेचं पालन करावं. आई वडील नेहमी आपल्या हिताचंच बोलत असतात, आपल्या भल्यासाठीच बोलत असतात, फक्त ती आपल्याला कळत नाही. लक्षामध्ये ठेवा, रामासारखा मुलगा नाही, रामासारखा भाऊ नाही. भाऊ नाही का? का? ऐका, राम वनवासाला निघाला नाही, गेला. पहिलाच मुक्काम चित्रकूट पर्वतावरती पडला. चित्रकूट पर्वतावरती मुक्काम पडल्यानंतर त्या ठिकाणी असणारी वनदेवी प्रत्यक्ष प्रकट झाली. प्रभू रामचंद्राच्या समोर प्रकट झाली आणि हात जोडले आणि राम प्रभूला विनंती करते. देवी म्हणते, काय सेवा करू मी आपली? काहीतरी सेवा सांगा मला. त्यावेळेस राम सांगतात, हे देवी, मी ज्या मार्गाने आलो, मी ज्या रस्त्याने आलो ना, त्या रस्त्याला फार काटे दगड आहेत, तो रस्ता फार खराब आहे, तेवढा रस्ता साफ करून दे. साफ करून दे. देवी आश्चर्यचकित झाली. म्हणजे प्रभू, आपण तर त्या रस्त्याने आता आलेला आहात, आपल्याला परत जायचं नाहीये त्या रस्त्याला, मग तो रस्ता साफ कशासाठी करायचा? कशासाठी ते दगडगोटे काढायचे? तुम्हाला तर आता त्याचा काही त्रास नाही, तुम्हाला तर पुढे जायचंय. त्यावेळेस प्रभू रामचंद्र सांगतात, हे देवी, मला माहिती आहे मी आलोय, पण त्याच वाटेनं आता मला शोधत माझा भाऊ भरत येणार आहे. भरत येणार आहे? अहो, ज्या रस्त्याने तुम्ही आला, ज्या रस्त्याने दगड काटे तुम्ही आला, त्या रस्त्याने तुमचा भरत येऊ शकत नाही का? देवी म्हणते, येऊ शकत नाही. तुमचा भरत इतका कमजोर आहे, इतका नाजूक आहे? नाही नाही, माझा भरत माझ्यापेक्षाही कठोर आहे, वज्रासारखा कठीण आहे. तो असा ढगमगणारा नाहीये. असले कितीतरी रस्ते तो तुडवतील. मग काय गरज काय? तो रस्ता साफ करायची गरज काय? जर भारतामध्ये ती ताकद आहे, शक्ती, तो सहज चालून येतो आणि तुम्ही आलेला आहात, मग तो रस्ता मी साफ कशासाठी करू? यावेळेस काय सांगतात राम, ऐका, कान खोलून ऐका. त्यावेळेस प्रभू रामचंद्र सांगतात, ज्यावेळेस माझ्या भरताला कळेल मी की या एवढ्या काट्याच्या रस्त्याने आलोय, हे दुःख जे भरताला होईल ना की माझा बंधू, माझा भाऊ, माझा राम, माझा देव एवढ्या खराब रस्त्याने एवढ्या काट्या तुडवीत गेलाय, ते दुःख त्याला सहन होणार नाही. म्हणून तो रस्ता तो येण्याच्या अगोदर साफ कर. रामायणामध्ये काही गैरसमज आहेत आपले. काय गैरसमज आहे? वनवास घडला कैकेयी पायी नाही घडला वनवास. रामायणामध्ये प्रभू रामावरती कैकेयी एवढं प्रेम करणारं पात्र दुसरं नाहीच. कौशल्य मातेपेक्षा सुद्धा जास्त प्रेम कैकेयीने केलेलं आहे. पण कैकेयी बदनाम झाली का? कैकेयीमुळे राम वनवासाला गेला हे आम्हाला का सांगितलं? ऐका, माझे प्रभू रामचंद्र लहान होते,
5-6 वर्षाच्या असतील, 7 वर्षाच्या असतील. काही माता त्यांना दही आणि भात चारत होती. दही आणि भात चारत असताना आनंदाने प्रभू रामचंद्र ते दही भात खात होते. आणि अचानक त्यांनी काही मातेला प्रश्न विचारला, माते, आम्ही तुमच्याकडे काहीतरी मागणार आहोत, आम्हाला देसाल? अरे रामा, तुझ्या सुखासाठी तू काही रे माग, काही माग. माझा जीव जरी मागितला तरी मी तुझ्यावरून ववाळून टाकेन रे. तू माझा राम आहेस, तू माझा देव आहे. एवढं काही प्रेम. पण माते, मला त्याच्या अगोदर वचन हवंय. तू काही देणार आहे ना, मग मला वचन दे की मी जे मागेल ते मला तू देशील. आणि काही मातेला वाटलं, काय काही मागू द्या, आपण द्यायला तयार आहे. त्यांनी जे मागायचंय ते मागू द्या, आपण द्यायला तयार आहे. मग वचन द्यायला कशाला घाबरायचंय? दिलं काही मातेला वचन प्रभू रामचंद्राला, मागा तुम्हाला काय मागायचंय ते. आणि प्रभू रामचंद्र काय मागतात ऐका. म्हणतात, मी मोठा होईल, मोठा झाल्यानंतर वनामध्ये जाईल, राक्षसांना मारेल, सीता स्वयंवर होईल, माझं लग्न होईल, मी सीता मातेला घेऊन अयोध्येमध्ये येईल. आणि अयोध्येमध्ये आल्यानंतर मी राजा होणार असेल, माझा राज्याभिषेक होणार आहे. आणि राज्याभिषेक ज्यावेळेस माझा होईल किंवा होण्याची वेळ असेल त्याच्या अगोदर तुम्हाला काही वर मिळलेले असतील, त्यातल्या काही वराने, ज्या 3 वर आहेत त्या वराने, एका वराने म्हणायचं की रामाला वनवासाला जाऊ द्या. दुसऱ्या वरानं भरत राजा झाला पाहिजे. काही माता रडायला लागली. तिला एवढं दुःख झालं विचारूच नका. पण नाईलाज ते म्हणले, प्रभू रामचंद्राला विनंती करते, अरे देवा, हे सोडून काही मग मी आजपर्यंत कधी तुझं वाईट चितलं नाही, कधी तुला दुःख होईल असं वागले नाही, किंवा तुला दुःख झालेलं मला बघवलं नाही. आणि तू राज्यामध्ये सोडून वनवासाला जावं, हा वर मी मागावं. ही रामाची इच्छा होती ऐका, ही रामाची इच्छा होती. हो, वनवासाला जायचं. अरे राम जर वनवासाला गेला नसता, शिळाहून पडलेल्या अहिलेचा उद्धार कसा झाला असता? रामच वनवासाला गेला नसता, अख्खी जवानी ज्यांनी आपली प्रभू रामचंद्राची वाट बघण्यामध्ये घालवली, ती बिल्ली शबरी, अरे तिचा उद्धार कसा झाला असता? रामच वनवासाला गेला नसता तर रावणाचा, दुष्ट रावणाचा नाश कसा झाला असता? यज्ञाचे विध्वंस करणारे ते राक्षस कसे मेले असते? त्या दृष्टांचा नाश कसा झाला असता? लक्षामध्ये ठेवा. म्हणून यामध्ये कैकेयीला दोष देऊ नका. अजून एक तुम्हाला प्रसंग सांगून जातो ऐका. रामायणामध्ये असा प्रसंग आहे की लक्ष्मणाला बाण लागतो. बाण लागणं म्हणजे आपण त्याला शक्ती लागली म्हणतो. आणि तो मोठा कार्यक्रम रामकथेमध्ये केला जातो. तो सुषेण नावाचा वैद्य सांगतो की दिवस उगवण्याच्या अगोदर जाऊन जर त्या पर्वतावरली आमची वस्तू, तो झाडपाला आणला तरच लक्ष्मण जगेल, नाहीतर जगणार नाही. पण मला तर वाटतं, काय वाटतं ऐका, जरी हनुमंतरायाने तो द्रोणागिरी पर्वत आणला नसता का ते तिथं गेले, त्यांना कळण्यात वनस्पती कुठली आहे. आता रात्रीचे प्रसंग काय, तो बॅटरी होत्या का काय, मोबाईल होते का काय, टॉर्च होते का काय, काहीच नाही. आता कुठं हुडकत बसायचं? आपल्याला उजेडात गेलं तरी मेडिकल मधलं औषध कळत नाही. रात्रीचं गेल्यावर काय कळणार आहे? अख्खं मेडिकल उचललं, आपल्याला माहितीये, अख्खा डोंगर उचलला. पण माझं म्हणणं ऐका, काय सांगतोय पुराणाशी सांगतो ते ऐका. जरी हनुमंतरायाने द्रोणागिरी पर्वत आणला नसता तरी पण लक्ष्मण मेला नसता. का मेला नसता? अरे तो कुणाच्या मांडीवर झोपलाय? प्रत्यक्ष भगवान परमात्म्याच्या मांडीवरती झोपलाय. त्याने आयुष्यभर सेवा कोणाची केलेली आहे? भगवान परमात्म्याची सेवा केलेली आहे. त्याच्या हृदयामध्ये नामस्मरण चिंतन कोणाचं चालू आहे? रामाचं चालू आहे. आणि रामाच्या मांडीवर रामाचं नामस्मरण हृदयामध्ये असताना, त्याची सेवा केलेली असताना काळाची ताकद तिथून उचलायची शक्यच नव्हतं. लक्षामध्ये ठेवा. पण हनुमंतराया गेले, तो पर्वत उचलून आणला. येत असताना नंदीग्राम त्या शेरावरून चालले असताना तिथं एका खडकावरती भरत नामस्मरण चिंतन करत बसले. आता नामस्मरण चिंतन करत असताना अनेक प्रकारचे मंत्र आहेत. कुठल्या मंत्राचं नामस्मरण करायचं, कुठल्या मंत्राचा जप करायचा,
पहिला 32 अक्षराचा मंत्र होता, पुन्हा 22 अक्षराचा मंत्र आला, पुन्हा 12 अक्षराचा मंत्र आला, पुन्हा 6 अक्षराचा मंत्र आला, पुन्हा 3 अक्षराचा मंत्र आला, पुन्हा 2 अक्षराचा मंत्र आला. 32 अक्षराचा मंत्र कोणता आहे? तो सगळ्यांच्या पाट्या, सगळे तुम्ही म्हणू शकता आणि म्हणता येईल, पण तो सारखा म्हणायचं म्हणल्यावर तुम्हाला कंटाळा येतो. मोठा आहे ना, म्हणून मंत्र छोटे छोटे होत गेले तुमच्यासाठी. मंत्र छोटे नाही झाले, तुमचं आयुष्य पण छोटं छोटं होत गेलं. का? तुम्ही मंत्र छोटे केले ना. काय मंत्र होता? हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम राम हरे कृष्णा हरे कृष्णा हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा हरे हरे. त्याच्यानंतर परिवर्तन झालं. एवढा मोठा मंत्र म्हणायचं म्हणलं तर लोकांना कंटाळा येऊ लागला. आता याच्यामध्ये काय आहे? जे रामकृष्ण हरी लहान करून टाकला ना मंत्र, रामकृष्ण हरी. ओम नमो भगवते वासुदेवाय हा ये मंत्र आला, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा हा ये मंत्र आला. त्याच्या अगोदर अजून एक मंत्र होता, तो आता आठवण आहे मला. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा हा ये मंत्र होता. त्याच्यानंतर रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा हा मंत्र आला. पुन्हा निस्ता रामकृष्ण हरी आला. पुन्हा निस्ता विठ्ठल 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 हा 3 अक्षरी मंत्र आला. काय होतं विठ्ठल 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 म्हणल्यावर? बघा बरं एकदा बोल, विठ्ठल विठ्ठल म्हणल्यानंतर इथं हृदयामध्ये ना असं ठस 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 तुमचं हृदय ना एकदम योग्य काम करायला सुरुवात करतं. योग्य काम. एवढी या भगवंताच्या नामामध्ये ताकद आहे, पण नाही कळली आपल्याला. आपल्याला वाटतं काय होते, आपला विश्वासच बसत नाही नामावरती. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी आणि शहाणा तो धनी घेतोय. पण आम्हाला अजून शहाणे झालोच नाही, तर घेणार कसं? आम्हाला अजून कळलंच नाही. ह्या अकलूजमध्ये एक प्रसिद्ध डॉक्टर आहेत का नाही? एक डॉक्टरांनी एक टीम तयार केली होती. त्या टीम मध्ये इथले डॉक्टर होते, डॉक्टर इनामदार. त्यांनी एक प्रयोग केला. हृदयाचे म्हणजे ज्याला विकार आहेत, ज्यांचा बीपी हाय लो वगैरे होतो, अशा 25 लोकांवरती एक प्रयोग केला. त्यांना 25 दिवस रोज 15 मिनिटं विठ्ठल 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 एवढंच म्हणायला लावलं, मंत्राचा जप करून घेतला. औषध गोळ्याशिवाय त्यातले 21 पेशंट नीट झाले. बरं, हा प्रयोग डॉक्टरांनी का केला?
डॉक्टराला का वाटलं की आपण या नामाचा हा प्रयोग करावा, या नामामध्ये ताकद आहे, त्याचं कारण आहे का? जे आमची आषाढीची फार मोठी वारी असते त्यावेळी बरेच वयस्कर लोक या वारीमध्ये चालतात. तरुणांपेक्षा जवळजवळ 70-80% वयस्कर लोकांची संख्या आहे. ही जर लोक अगोदर दवाखान्यामध्ये गेली की बाबा आम्हाला आता वारीला जायचंय, माझे गुडघे दुखतात, माझे पाठ दुखते, मला आमका बीपीचा त्रास आहे, अटॅकचा त्रास आहे, हे त्रास आहे, शुगरचा त्रास आहे, मग गोळ्या घेतात. मग डॉक्टर सांगतात अहो तुम्हाला खूप त्रास आहे, तुमचा बीपी खूप आहे, तुमचे गुडघे खूप दुखतात, तुम्ही वारीमध्ये नाही जाऊ शकत, तुम्ही वारीमध्ये नाही चालू शकत. पण ही लोक कुणाचं ऐकत नाही. डॉक्टरचं गोळ्या द्यायचं काम तुमचं तेवढं करा म्हणतात, जातात. ही लोक सुखरूपपणे पंढरपूरला जातात, 200-250 किलोमीटरचं अंतर चालतात, सुखरूपपणे घरी येतात. काही काही तर औषध गोळ्या खात नाहीत, खायचं त्यांना ध्यानात राहत नाही, ध्यानात राहिलं तर वेळ मिळत नाही, वेळ मिळाला तर पिशवी गाडीत राहते, अंधारात दिसत नाही, पिशवी सापडत नाही, ह्यातच दिवस जातो. गोळ्या खायची गरज बी पडत नाही. भगवंताच्या नावामध्ये एवढी ताकद आहे, एवढी पावर आहे. 70-80 वर्षाचा म्हातारा सुद्धा करण्याच्या पुढं भगवी पताका खांद्यावरती घेऊन पंढरपूरच्या दिशेने पांडुरंगाकडे वाटचाल करतो आणि त्याच्या मुखामध्ये फक्त भगवंताचं नामस्मरण, भगवंताचं चिंतन असतं. तो परत येतो. हे डॉक्टरांना कळलं होतं की अरे ही आमच्याकडून गेलेली माणसं ज्यांना आम्ही सांगत होतो जाऊ नका, तुम्ही चालू शकणार नाही, ही माणसं ज्या अर्थी चालून येतात त्या अर्थी या वारीमध्ये, या भगवंताच्या नामामध्ये काहीतरी ताकद आहे, म्हणून त्यांनी तो प्रयोग केला. अरे करा ना हे प्रयोग. काय खर्च याला, काय करायचंय? भगवंताचं नामस्मरण करायला काही खर्च लागत नाही, लक्षामध्ये ठेवा. चला तो विषय फार मोठा आहे. नामावरती नुसतं कीर्तन संपून जाईल, नुसतं नामाचं महत्व सांगायला गेलो तर अभंगामध्ये पुढे सरकावं लागतंय, नाईलाज आहे, पुढे जावं लागतंय. तर ऐका, ज्यावेळेस नंदी ग्रामामध्ये भरत त्या खडकावरती प्रभू रामचंद्राचं ध्यान नामस्मरण करत बसलेला आहे आणि वरून हनुमंतराया तो पर्वत घेऊन चाललेला त्याने बघितलं. अरे एवढा मोठा पर्वत घेऊन हा वानर कुठं चाललाय, त्याला काही माहिती की हे रामाचा भक्त आहे, त्याची तिकडे जंगलात दाट पडलेले, ते तिकडे काय झाले काही नाही. तेव्हा काही फोन होते, काय होते, काहीच नव्हतं, काहीच खबर नाही. विचार केला, अरे माझा राम त्या दिशेला, त्याच दिशेला तर हे संकट चाललेलं आहे, कदाचित माझ्या तिकडं रामावरती संकट आलेलं असेल, म्हणून त्यांना बाण मारला. तो बाण हनुमंतरायाच्या पायाला लागला आणि ते हनुमंतराया त्या पर्वतासकटच खाली आले. पर्वत साईडला ठेवला त्यांनी आणि भरताकडे बघितलं. त्यांना कळलंच नाही हे भरत आहे, त्यांना कळलंच नाही हे भरत आहे म्हणून. ते म्हणले प्रभू राम तुम्ही इकडे कसे? आणि भरताला कळलं की हे मलाच राम म्हणतोय. कारण काय? कारण भरत शेम टू शेम प्रभू रामचंद्रासारखे, एक फरक काहीच नाही. एकाला लपवायचं, एकाला काढायचं, तुम्हाला कोणालाच ओळख केलं नाही. इतके हुबेहूब भरत रामासारखेच दिसत होते. चालणं, बोलणं, वागणं सगळं रामासारखं, उंची रामासारखी, कलर, नाक, डोळे सगळं रामासारखं. आणि हनुमंतराया फसले. म्हणलं प्रभू राम तुम्ही इकडं कसे? त्यावेळेस भरत सांगतात अरे मी राम नाहीये, मी त्याचा भाऊ भरत आहे. भरत आहेस? तू भरत आहेस? अरे मग तू रामासारखा कसा दिसतो? तू रामासारखा हुबेहूब कसा दिसतो? त्यावेळेस भरतानं काय उत्तर दिलं ऐका, अरे मी सतत माझ्या हृदयामध्ये माझ्या रामाचं चिंतन करतो, एक क्षण देखील मी माझ्या रामाला विसरत नाही, म्हणून राम म्हणता अभंगाचं पहिलं राम म्हणता रामाची होई रे, 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 राम म्हणता रामाची होई राम राम होई रे, राम होई रे,
रामासारखे का दिसत होते तुम्हाला कळलं? राम म्हणता रामच होईजे तेही तुम्हाला कळलं? खरं तर राम होणं म्हणजे काय आहे का? राम होणं म्हणजे रामासारखं दिसणं नाही. राम होणं म्हणजे या जीवाचं आणि त्या शिवाचं ऐक्य होणं. जीव म्हणजे काय आणि शिव म्हणजे काय? जीवाचं अस्तित्व निर्माण कसं होतं? शिवाचं ऐक्य पुन्हा एक कसं होतं? बघायला गेलं, चिंतन केलं तर जीव नसतो. जीव फक्त अज्ञानाने आणि मायेनं भासतो. तो अज्ञानामुळे, ऐका, जीवदशा ही जी एक अवस्था आहे, ही निर्माण झालेली अवस्था आहे, ती संपून जाते, ती संपवता येते. आईच्या पोटामध्ये गर्भामध्ये असताना 9 महिने 9 दिवस पूर्ण झाल्यानंतर हा जीव ज्या वेळेस आईच्या गर्भातून बाहेर पडण्यासाठी धडपडत असतो, तडपडत असतो, त्याला वाटतं आता मी जगत नाही, गुदमरतो की काय, मरतो की काय. म्हणून तो सुप्त अवस्थेमध्ये भगवंताला प्रार्थना करतो, हे भगवंता तुम्हाला याच्यातून वाचव, मी तुला कधी विसरणार नाही. आठवणा
महाराजांनी अतिशय योग्य आणि परफेक्ट प्रमाण दिलंय. याची सुरुवात अशी आहे, एक वेळ करी या दुःख वेगळे, एक वेळ खरी या दुःख वेगळे, दुरिताचे डोळे उगवली, दुरिताचे डोळे उगवली, आठवीन पाय आठवीन पाय आठवीन पाय आठवीन पाय देवाला आपण आईच्या गर्भामध्ये असताना वचन दिलं, भगवान परमात्मा आम्ही तुला एक क्षण देखील विसरणार नाही. जन्माला आल्यानंतर आल्या बरोबर विसरून गेलो. आता ऐका, विसरून गेलो, लहानाचे मोठे झालो, या संसारामध्ये रममान झालो. आपण आलो कुठून माहित नाही, जायचं कुठं माहित नाही. या असत्य असणाऱ्या संसारामध्ये जे आपण याला सत्य मानून याच्यामध्ये सुख दुःखाच्या थापडा खात जे बसवय ना, ही जी अवस्था आहे ना, ही अवस्था जीव अवस्था आहे. आणि ज्यावेळेस हा जीव त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण चिंतन करत 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 पुन्हा आपल्या मूळ स्वरूपाला जातो, पुन्हा त्या जीवशिवाचं ऐक्य होतं. ही जीवदशा खलास होऊन जाते, लक्षामध्ये ठेवा. जीवदशा राहत नाहीये. ती असणाऱ्यामुळं भगवान परमात्म्याशी एकरूप होते, नाही कळायचं. ऐका, एखादा यात्रा असते आपल्या गावामध्ये, आहे का? इथं असते का? नसती? पहिलंच गाव आहे काय? असते काय? यात्राच असते ना? बरं आहे बाबा. आता काही पहिल्यासारख्या यात्रा राहिल्या नाहीत. कुस्त्याच्या जाग्यावरती खरोखरच्याच कुस्त्या व्हायला लागल्या. आणि कीर्तन तमाशाच्या जागेवर कीर्तनाचा तमाशा होऊन तिथं ठेवायला लागल्यात. जत्रत कीर्तनाचा तमाशा चालू आहे. जाऊ द्या, माझा एवढा अधिकार नाही की कीर्तनकारावरती टीका करावी, कारण मी एवढा मोठा कीर्तनकार नाही आहे. मी आपलं बोलायला येतोय म्हणून बोलतोय, आपली माणसं आहेत म्हणून बोलतोय, आपल्या माणसाला प्रेमानं बोलवलंय म्हणून बोलतोय. लक्षामध्ये ठेवा, मी कुठेही जात नाही आहे. या कार्यकर्त्यांनी मला तारीख दिली, मी यांना म्हणलं नव्हतं. ह्यांना कुठेतरी यांना वाटलं की हे कीर्तन करू शकतील किंवा करत असतील, किंवा त्यांनी ऐकलं असेल किंवा बघितलं पण असेल. जिथं मला आहे तसं स्वीकारण्याची तयारी असेल तिथं जातो. बाकीकडे गरजच काय कीर्तनाची? कीर्तन म्हणजे केल्यानंतरच महाराजाला काय भगवंताचा साक्षात्कार होतो का काय? अरे कीर्तन म्हणजे भगवंताला प्राप्त करण्याचं साधन आहे. गायन म्हणजे भगवंताला प्राप्त करण्याचं साधन आहे. वादन म्हणजे भगवंताला प्राप्त करण्याचं साधन आहे. हे जीवनाचं साध्य नाही, हे जीवनाचं साध्य नाही. आलं का लक्षामध्ये? कीर्तनाने
अरे समाजाची दुःख दूर करता यावी, कीर्तनाने आपल्याला भगवंताची प्राप्ती करता यावी, आपल्याला नामाचं महत्व कळावं, आपल्याकडून नामस्मरण घडावं, चिंतन घडावं, आपल्यामध्ये संस्कारामध्ये वाढ व्हावी, आपले सुसंस्कारामध्ये वाढ व्हावी, आपले दुर्गुण असतील ते नष्ट व्हावेत, आपले विकार निघून जावेत. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, येऊनिया गोपाळ राहे तेथे. हे चित्त निर्मळ करण्यासाठी कीर्तन असतं, हे चित्त निर्मळ करण्यासाठी भगवंताचं नामस्मरण असतं, जीवनाचा उद्धार करून घेण्याचं हे साधन आहे. पण आजकाल या साधनाला आम्ही आमचं पोट भरण्याचं साधन बनवलंय. आज या साधनाला आम्ही प्रसिद्धीचं साधन बनवलंय. जाऊ द्या, फार मोठा इतिहास आहे तो, काय करायचंय, बोलण्यासारखं भरपूर आहे. इकडंच वेळ पुरणार नाही, तिकडं वेळ घालून कशाला वेळ वाया घालू. तर ऐका, भगवंताच्या नामामध्ये ताकद आहे. भगवंताचं नामस्मरण चिंतन करता करता आपल्याला भगवंत होता येतं, भगवंताचं स्वरूप आपल्याला प्राप्त करता येतं. ज्यावेळेस आपण भगवंताच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो, भगवंताचं नामस्मरण चिंतन करण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस देव आपल्याला काय काय देतो ऐका. देव आपल्याला 4 मुक्त्या देतो. सलोकता देतो, समीपता देतो, स्वरूपता देतो, सायुज्यता देतो. सलोकता म्हणजे देवाच्या लोकामध्ये जाता, म्हणजे तुमच्या गावामध्ये आलो. समीपता म्हणजे देवाच्या जवळ जाणं किंवा देवाच्या गळ्यामधला हार होणं. स्वरूप म्हणजे मी देवासारखा होतो, देवासारखाच मला पण रूप प्रकट हो, म्हणजे देवासारखाच मी दिसतो, देवात माझ्यामध्ये फरक नाही, पण 2 आहेत. देव आणि मी वेगळा आहे. देवासारखं स्वरूप निर्माण झालंय पण देव झालो नाही. ही सायुज्यता मुक्तीमध्ये मिळतं. ज्यावेळी सायुज्यता मुक्ती भगवंत परमात्मा देतो ना, त्यावेळी देव आणि माझ्यातला फरक संपून जातो. देव आणि मी एकच होऊन जातो. तिथं द्वैत खल्लास होऊन अद्वैत निर्माण होतं. ऐका, माझ्या तुकोबरायांनी भामचंद्र डोंगर, भंडारा डोंगर, घोरवडेश्वर डोंगर या 3 डोंगरावरती भगवंताचं नामस्मरण चिंतन केलं, एकांतामध्ये साधना केली. मी या 3 डोंगरावरती जाऊन आलेलो आहे. तिथं थोडी थोडी साधना पण केलेली आहे. 3 डोंगरा माझ्या डोळ्यासमोर आहे असे उभा राहत आहेत. तिथले मंदिर उभा राहत आहेत, तिथली झाडं उभा राहतात, तिथले रस्ते उभा राहत आहेत. त्या भामचंद्र डोंगरावरती जर तुम्ही कधी गेला असाल, लोक भंडारा डोंगरावरती जातात, घोरडेश्वर डोंगरावरती जातात, पण भामचंद्र डोंगर जरा आउट साईडला आहे. तिकडे रस्ता कमी आहे, खूप चालावं लागतं, तिकडे लोक जात नाही. आयुष्यामध्ये कधीतरी एकदा जावा त्या भामचंद्र डोंगरावरती, जिथं जगद्गुरु तुकोबरायांना साक्षात्कार झाला होता. त्या डोंगरावरती गेल्यानंतर तुमच्या लक्षामध्ये तिथं अशा खडकामध्ये कोरलेले असे मंदिर आहेत, आतमध्येच डोंगरामध्येच बांधलेले नाहीत, कोरलेले मंदिर आहे. त्याच मंदिरामध्ये बसून जगद्गुरु तुकोबरायांनी 13 दिवस भगवंताची अन्न नाही, पाणी नाही, समाधी अवस्थेमध्ये भगवंताचं नामस्मरण चिंतन केलं. 13व्या दिवशी त्यांना साक्षात्कारही झाला. देव पाहवयासी गेलो आणि देवाची होळी ठेवलो. पण गंमत काय आहे बघा ना, गंमत काय आहे, या भारत देशामध्ये अनेक पंथ आहेत, अनेक संत आहेत. बाहेरले मोठे संत येतात, त्यांचे मोठमोठे सत्संग होतात आणि ते सांगतात आम्ही तुम्हाला मुक्ती मिळवून देऊ, तुम्हाला पुन्हा जन्माला यायची गरज नाही. पण तुकोबराय जर आपल्याला कळले असते, ज्ञानोबराय जर आपल्याला कळले असते, तर बाहेरल्या संतांच्या नादी लागायची गरज पडली नसती. महाराष्ट्राच्या बाहेरल्या संतांच्या पलीकडे तुम्हाला जाण्याची गरज नाही. अरे संतांची भूमी आहे. माझे तुकोबराय आपल्याला कळलेच नाही. तुकोबरायांना साक्षात्कार झाला. तुकोबराय काय म्हणले माहितीये का, काय म्हणले ऐकायचंय? नको ब्रह्म ज्ञान आत्मस्थिती भाव, नको ब्रह्म ज्ञान